8 दिवस गावाला जाऊन आलो आणि आमची एंजल बिचारी एकटीच राहिली होती. पण परत आल्यावर तिची अवस्था अशी झाली होती की तिला थेट पार्लरमध्येच घेऊन जावं लागलं. मग काय, एंजलला पार्लरला घेऊन गेल्यावरती स्टेप बाय स्टेप तिची सगळी वॉशिंग सुरू झाली. या दादानी ना एवढी मस्त गाडी चकाचक करून दिलेली आहे. त्या गाडीलाही एवढं भारी वाटलं असेल. एकदम शांत, निवांत आणि स्टेप बाय स्टेप जसं पार्लरमध्ये गेल्यावरती बायकांना वाटत असं ना, तसं आज माझ्या गाडीला वाटत असले. एक नंबर गाडी वॉश करून दिलेली आहे. थँक्यू सो मच दादा. तुमचं नाव काय? आपलं नाव काय? पटेल हार्दिक. धरमपुरमधून जर कोणी पाहत असेल माझा वीडियो, अगर धरमपुर से कोई देख रहा है ना, तो इसी भैया के पास लाओ गाड़ी. आप निराश बिल्कुल नहीं होंगे. इतनी अच्छी चमका देंगे ना गाड़ी, जैसे शोरूम पीस हो. बहुत बढ़िया. थैंक यू सो मच भैया. हो, छान आहे ना सगळं परिसर, किती छान. हे बघ, भाताची शेती आहे इथं. आंब्याचं झाड आहे. एंजलला बऱ्याच दिवसापासून आंघोळ घालायची राहिली होती. प्रेशरमुळे पूर्ण निघून जाते बघ, चकाचक होते एकदम. असं घरी धुतल्यावर निघत नाही व्यवस्थित. ठीक आहे ना, पण चांगली वॉश होऊन निघते ना. बरेच दिवस झालं नाही असं आहे तिला. तेच तर. आणि आपण सणाला पण घरीच होतो, त्यामुळे काही तिला बिचारीला हे चालू नव्हतं. आज जाऊ दे, बाहेर कुठं जायला नाही भेटलं, पण तिचं तर व्यवस्थित झालं गाडीचं. थोडंसं मागे पकडून ठेवा की, ते चाकाला हे करायला लागते. असं दाबून ठेवा पाठीमागे म्हणजे. सर्विसिंग पण करता का तुम्ही? नाही, सिर्फ वॉश करते हो. हां, लाजायलाच लागले सगळे. एवढी भारी क्लिनिंग व्हायला गाडीला पण भारी वाटत असेल. एकदम चकाचक. इसका नाम क्या है आपकी शॉप का? वहाँ पे हैं? हाँ, उस तरफ है. हाँ, घेते.
इथेच राहतात का हे वाला? हे ह्याच आहे का रे? बांबू आहे, बांबूच आहे का? वो नागली हाँ वो दामी इधर ज़्यादा पाइप का काम अभी हुआ नहीं होगा इधर शायद तेल पूड़ी वगैरह वो पाइप का कशी चकाचक व्हायला लागली माझी एंजल. मग मी पाहिलं नव्हतं एवढं ह्याच्या आधी एवढी क्लिनिंग अशी केलेली. नुसती पाणी मारत होते, शॅम्पूचं पाणी टाकत होते, झालं खतम. बहुत बढ़िया से कर रहे हो आप. पैसे लेने का तो करना पड़ता है सब. सब आपकी तरह नहीं सोचते भैया, सिर्फ करना है इसलिए करते हैं. हमारा ये पहला एक्सपीरियंस है, आप इतने बढ़िया तरीके से कर रहे हो. मैं वीडियो यूट्यूब पे डालती हूँ, आपको कोई प्रॉब्लम तो नहीं है ना? इसके बाद दशहरे के पहले आ जाएंगे. दशहरे को भी हेच आधी पूर्ण होऊ दे की पूर्ण प्रोसेस. बापरे, तसं पार्लरमध्ये असते कशासाठी पार्लर आले.
कशी वाटली तुम्हाला त्या दादाची मेहनत? हार्दिक पटेलने खरंच खूप छान मेहनत घेतली बरं का माझ्या एंजलला चमकवायला. आमच्या एंजलची पार्लर ट्रीटमेंट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असे माझे डेली व्लॉग्स दररोज पाहायला मिळतील. धन्यवाद.